नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस 4 डिसेंबरपासून संपावर जाऊन एकात्मिक बाल विकास प्रकल्प पारशिवनी पंचायत समितीच्या बाजूला आंदोलन सुरू केले आहे। राज्य शासनाने अंगणवाडी सेवकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने नागपुरात झालेल्या अधिवेशनात विशाल मोर्चा काढण्यात आला होता। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन तात्काळ मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं। महाराष्ट्र राज्य मुंबई एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाद्वारे 22 डिसेंबरला पत्र काढून महिला बचत गट, आशा वर्कर्स आणि सुशिक्षित विद्यार्थ्यांना पोषण आहाराचं वाटप करण्यास सांगितलं। याशिवाय अंगणवाड्या चाब्या घेऊन उघडण्याचे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले होते। अंगणवाडी सेवकांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प पारशिवनी पंचायत समितीच्या बाजूला आयुक्तालयाद्वारे काढण्यात आलेल्या पत्राची होळी करून निषेध व्यक्त केला आणि विविध मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावनकर, कन्हाड। हमारी यूनियन, हमारी ताकत। आईटक यूनियन जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आईटक यूनियन जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।